अंबरनाथमध्ये एकदिवसीय दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता। चौथा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। अंबरनाथच्या मिराज सिनेमागृहात हा फेस्टिवल पार पडला। अंबरनाथमधील उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या फेस्टिवलला सुरुवात करण्यात आली होती। यावेळी फेस्टिवलमध्ये प्रेक्षकांना तराफा, बंपर लॉटरी, फतवा, आता वेळ झाली, लाईट असे विविध चित्रपट दाखवण्यात आले। यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र मोरे, उपाध्यक्ष गणेश पिल्लई, बदलापूरमधील मनसे नेत्या संगीता चेनवनकर, शिवसेनेच्या रुपाली घोरपडे, सौंदर्यवती गीता गडकर, विनोदी कलाकार प्रकाश भागवत, मनसेचे शैलेश शिर्के, धनंजय गुरव यांच्यासह कलाकार, शहरातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते। मुळात आपला मराठी चित्रपट सात समुद्र पलीकडे गेला पाहिजे। नुसती आपण वल्लग्न करतो, पण तो खऱ्या अर्थाने पोहोचवण्याचं काम दादासाहेब फाळके इंटरनॅशनल मराठी चित्रपट महोत्सव करतो आहे। आणि त्याचं जे आयोजन आहे ते मला वाटतं 2015पासून अखिल भारतीय निर्माता महामंडळ या माध्यमातून होत आहे। आणि आम्हाला आनंद आहे की आज अंबरनाथ आणि बदलापूर जिथं 10 लाखाच्या वरती मराठी ऑडियन्स राहतो, त्यांना अशा फेस्टिवल मूव्हीची पर्वणी मिळावी याकरिता आम्ही इथं हे मिराज तिथे आयोजन केलेलं आहे। जेव्हा मोरे सरांसारखी माणसं हे असे फेस्टिवल भरवतात, इकडे प्रकर्षाने माणसं बोलवतात, मराठी माणसं एकोप्याने इथे जमा करतात, तर तेव्हा ऊर भरून येतो आणि असं वाटतं की यार हो, हे झालं पाहिजे आणि हे घडलं पाहिजे। प्रत्येक मराठी माणूस जसं फेस्टिवल पडून ओढून आणण्याची ताकद आहे, तसा तो मराठी चित्रपटात सुद्धा ओढून आणण्याची ताकद आहे। आज आपण पाहतोय दिवस बदलले, खूप चांगले दिवस आले, असे सगळे उत्तम निर्माते चित्रपट क्षेत्रात येत आहे। आता फक्त पैसा लागत नाही, लागते ती पॅशन, धमक आणि आत्मविश्वास।